आई अथर्व नाही, नको थांबूस मला. प्लीज प्लीज आता काही बोलू नकोस. मला मला माफी मागू दे तुझी. माफ कर बाळा. ऐसे काय करताय तुम्ही? आई कधी लेकीची माफी मागते का? मीरा, मी तुला ओळखूच शकले नाही ग, पण आता मला तुझी खरी ओळख पटली. पण यात सर्व श्रेय माझं नाहीये, यात तिच्या वडिलांचंही श्रेय आहे. काय नाव काय त्यांचं? शिवनाथ गुरव. शिवनाथच्या मोठ्या मुलीला तर मी नेलं होतं. म्हणजे मीरा आणि अंबिका बहिणी आहेत. कदाचित जे मला जमलं नाही ते तू करून दाखवलंस म्हणून इतके दिवस मी तुझा द्वेष करत होते. नाही नाही आईसाहेब, तुम्ही माझा कधीच द्वेष केला नाही. माझ्याकडून जे घडलं त्यामुळे कोणत्याही आईला राग आला असता. मीरा, मी तुझ्यावर रागावले, ओरडले, आरोप केले तुझ्यावरती, पण तू एका शब्दाने मला उलटून उत्तर दिलं नाहीस. तूच खऱ्या अर्थाने रामपुरे घराण्याची सून आहेस. दादासाहेब, अनन्या, तुम्ही खरे होता. मंजिरी, तू हे बोलतेस हे सगळं ऐकून मला खरंच खूप आनंद झालाय. बाबा, मला तर माझ्या कानावर विश्वासच बसत नाहीये. आणि तसं असलं तरी हे खरंच आहे. नवस फेडत असताना माझं मन खऱ्या अर्थाने शुद्ध झालं. देवीने मला मीराची ओळख करून दिली. तिने मला सुनेच्या रूपात एक लेक दिली. आजपासून तू लेक आहेस माझी.